त्याने माझ्या डोक्यामध्ये आयदोष मांडलाय, तो संभाजी आहे तरी कसा. आणि त्या संभाजी राजाला पाहण्यासाठी त्या औरंग्याने स्वतःच सिंहासन त्यागलं, राजमुकुट त्यागला आणि खाली चालत चालत यायला लागला. संभाजी राजाकडे पाहतोय, गुडघे टेकून बसतोय, हात वरती करतोय आणि त्या अल्लाहचे आभार म्हणायला लागतोय, अल्लाह तुझ्यामुळे आज संभाजी घडला गेला, आज संभाजी पकडला गेला. मला असं वाटतं संभाजी राजाला पकडून देणारे फितूर झाले. अरे गणोजी राजाने फितुरी केली आणि संभाजी राजे जेरबंद झाले होते. आता वेळ निघून गेला होता मायबाप. तो औरंग्या शंभू राजाकडे पाहत होता आणि पाहत असताना संभाजी राजे कवी कलशाकडे पाहताय आणि म्हणतात, हे कवी 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 आहात आपण, सुचते का या प्रसंगावर एखादी कविता. आणि कवी कलश म्हणता, हा राजे, अरे यावण रावण की सभा, शंभू वंद्य बजरंग, लहू लखत सिंदूर सम खूब केलो रणरंग, जो रवि छवि देखत है होत है बजरंग, तेव तू तेज निहारे तख्य तेज औरंग. राजे काय जंग लढलात राजे तुम्ही. तुमचं शौर्य पाहून तो औरंगजेब स्वतःच सिंहासन त्यागून तुम्हाला येऊन मुजरा करतोय राज. आणि मग राजांनी त्या औरंग्याने राजाकडे पाहावं आणि पाहिल्यानंतर संभाजी राजाकडे पाहिल्यानंतर संभाजी राजाला म्हणावं, हे संभा सोडतोस का धर्म. शंभू राजाने म्हणावं, नाही रे औरंग्या, हे औरंग्या. अरे त्या औरंग्याच्या अंगावरती थुंकावं, म्हणावं संभाजी राजाने, औरंग्या अरे राज्यासाठी तुम्ही बापाला मारणारी औलाद आहेत, मी नाही तसा, मी शिवपुत्र संभाजी आहे, मरेल पण धर्म नाही सोडणार. आता संभाजी राजाकडे औरंग्याने पाहावं आणि पाहिल्यानंतर म्हणावं, या संभाचे डोळे जात आहेत, आम्हाला खूप यातना होत आहेत, अरे काढून टाका याचे डोळे. आणि संभाजी राजाला वधस्तंभाला बांधलं गेलं. आज आम्हाला संभाजी राजा कोण विचारलं तर आम्हाला सांगता येत नाही मायबाप, कोण संभाजी. अरे संभाजी राजाला वधस्तंभाला बांधलं गेलं. संभाजी राजाच्या पूर्ण अंगाचं कातडं काढण्यात आलं आणि त्यावरती मिठाचं पाणी टाकलं. मायबाप काय यातना झाल्या असतील. आज जर आम्हाला म्हटलं कीर्तनाला चला तर माणसं म्हणतात, महाराज आमचे रे गुडघे दुखत आहेत, महाराज आम्हाला कीर्तनात बसता येत नाही, 2 तास आम्हाला कीर्तनात बसता येत नाही. विचार करा, त्या शंभू राजांनी धर्मासाठी किती बलिदान दिलं. शंभू राजांना वधस्तंभाला बांधलं आणि बांधल्यानंतर संभाजी राजाच्या उभ्या अंगाचे कातडे काढले. एवढ्यावर तो क्रूर औरंगजेब थांबला नाही, त्याच्यावरती मिठाचं पाणी टाकलं. अरे शेतामध्ये काम करत असताना आम्ही आमच्या पायात एखादा काटा मोडला ना, 3 दिवस पाय धरून बसतोय आम्ही. आमच्या माता माऊल्या भाजी कापत असताना बोटाला जर चाकू लागला ना, 3 दिवस बोटाला धरून बसतोय. काय शंभू राजांच्या यातना, राजांचे डोळे काढावे, शंभू राजांची जीभ कापावी. अरे कोणीतरी यावं, शंभू राजांचा एक 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 अवयव काढून घेत होते मायबाप. कोणीतरी येत होतं, संभाजी राजांच्या पायाचे नख, 1 नख 2 नख, रोज 1 नख काढून टाकायचे. एवढ्यावरती थांबला नाही तो औरंग्या. त्या औरंग्याने संभाजी राजाच्या जिवंतपणे अंगाचे लत्ते कापले, जिवंतपणे अंगाचं मांस कापलं, कुत्र्यांना गिधाडांना खाऊ घातलं. अरे 40 दिवस माझा शंभू राजा ताट मान करून उभा होता. विचारत होते, संभाजी सोडतोस का धर्म. परंतु माझा शंभू राजा तुमच्यासाठी माझ्यासाठी धर्म नाही सोडला, धर्म नाही सोडला. शंभू राजांनी धर्म नाही सोडला. शंभू राजाला माहिती होतं, जर आज मी धर्म सोडला, माझे येणारे लोक स्वाभिमानाने जगणार नाहीत, लाचारीने जगतील. अरे कीर्तन कथा करता आल्या नसत्या रे माय बापांनो, म्हणावं लागलं असतं, हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी. माझ्या शंभू राजांनी 40 दिवस स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करून घेतली. अरे 40 दिवस स्वतःच्या शरीराची चाळण करून घेतली माझ्या शंभू राजांनी, तरी धर्म नाही सोडला. अरे शंभू राजाचे काय काय म्हणून हाल केले होते रे. वार करायला जागा शिल्लक राहिली नव्हती. रोज एक बोट तोडायचे, दुसऱ्या दिवशी दुसरं बोट तोडायचे. अरे शंभू राजे उभे असताना पायाच्या वाट्याच्या गुडघ्या काढून घेतल्या मायबापांनो, गुडघ्याच्या वाट्या.
अरे संभाजी राजाला हाल एवढे केले होते तरी माझा शंभू राजा धर्म सोडायला तयार नव्हता आणि शेवटी इतिहास फुटफुटला. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी मिटे नहीं. अरे जिह्वा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था, गलत राह पे चला नहीं. अरे है दुनिया में ऐसा कोई जैसा शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. शेर शिवा का छावा था. ना मर्द जन्मलोय आपण त्यांच्या कुळामध्ये.